वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे इंदापूरमधून। इंदापुरात येऊन पाटलांवर टीका न करणं अशक्य असल्याचं अंकिता पाटलांनी म्हटलंय। आमचे प्रश्न आम्ही फडणवीसांसमोर मांडले असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आमचे प्रश्न जर दूर झाले तर आम्ही महायुतीसाठी काम करणार असल्याचं अंकिता पाटलांनी नमूद केलंय। भाजपच्या नेत्या अंकिताताई पाटील आपल्या बरोबर आहेत। संजय राऊत असं म्हणतात की मला तर असं वाटतं की आता हर्षवर्धन पाटलांना शांत झोप लागणार नाही, कारण ज्या पद्धतीची महायुतीमध्ये वाद निर्माण होत आहेत, ज्या पद्धतीचा संघर्ष निर्माण होतोय, त्यावरती त्यांनी उपरोधिक अशा पद्धतीची टीका इंदापुरात केली। आता कसं होतं, इंदापूरमध्ये आल्यानंतर हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्यावरती न बोलता काही जाणं हे कुणालाच शक्य होत नाही। आणि आज जर तुम्ही पाहिलं तर हर्षवर्धन पाटील म्हणजेच इंदापूर आणि इंदापूर म्हणजेच हर्षवर्धन पाटील, आणि हे एक वेगळंच नातं आहे। हे एक नातं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये सगळ्यांना। आज तुम्ही इंदापूरचं नाव घेतलं की हर्षवर्धन पाटील साहेबांचं नाव त्याच्याबरोबर येतच। बारामतीची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार आहे। सुनेत्रा पवार तिथं संभाव्य उमेदवार असतील। आज अजित पवार असं म्हणाले की तुमच्या सगळ्यांच्या मनातलं नाव जे आहे ते लवकरच आम्ही जाहीर करू। जर कदाचित सुनेत्रा वहिनींचं नाव जाहीर झालं तर हर्षवर्धन पाटील काम करतील। आता त्या संदर्भातली चर्चा मागच्या काही वेळेस झालेली आहे। आमचे सगळे जे प्रश्न आहेत ते आम्ही पुढे मांडलेले आहेत, आणि देवेंद्रजींनी आम्हाला सकारात्मक अशा पद्धतीची त्यांनी भूमिका दिलेली आहे, आणि सकारात्मक पद्धतीची आम्हाला साथ म्हणजे इंदापूरकरांची जी सगळ्या समस्या होत्या त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत। त्यामुळे आमच्या सगळ्या समस्या जर दूर झाल्या असतील तर निश्चित पद्धतीने आमचे कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करतील। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।